सोयरिया करी पाहुणे बरा, सोयरिया करी पाहुणे बरा, कांडी तो ठोमरा संता लागी, कांडी तो ठोमरा संता लागी, गाईशी जे कोणी बदबदा मारी, गाईशी कोणी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे, घोड्याची चाकरी गोड लागे, फुले पाणी वैशेषी नेतसे उदंड, फुले पाणी विशेषी नेतसे उदंड, देऊने दिखांड ब्राह्मणांशी, देऊने दिखांड ब्राह्मणासी, पाहिलेच्या गोता आवडीने पोसी, पाहिलेच्या गोतावळीने पोसी, माता पितयांशी दवडूने, माता पितयासी दवडोनी, गाईशी देखोनी बदबदा मारी, गाईशी कोणी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे, घोड्याची चाकरी गोड लागे, तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी, तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया, जातो यमपुरी भोगावया, गाईशी देखोनी बदबदा मारी, गाईशी कोणी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे. घोड्याची चाकरी गोड लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 322व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं दुसऱ्या चरणाचं उत्तरार्ध चालू आहे. सोयर्या करी पाहुणेरू बरा. तामस हे पामर माणूस सोयर्याला करी पाहुणेरू, सोयरिया करी पाहुणेरू सोयरिया. मग ते देहाचे नाते असतील की मनाचे नाते असतील, ती सोयरे सोयी झाली ते सोयरा ना. कोणाचे कोणी सोयरे असतात तसं काही. खरं तर नात्यानं सोयरा असल्यापेक्षा मनानं सोयरा असतो. सौजन्य तिथं सोयरिक, जिथं सौजन्य आहे तिथं सोयरिक असते. मग त्या पामराचे सोयरे पामरच. पामराचे सोयरे काय दुसरे असतात काय? खाणारा पिणाराची कोण पाहुणे जास्त आवड. त्याला सगळे पाहुणे माळकरी जरी असले, हे पामर असेल मूर्ख, तर त्या माळकरीची आवड करतोय का? नाही करीत. त्याला तेवढीशी रुचत नाहीत माळकरी पाहुणे. जरी पहिले असतील माळकरी पाहुणे तर त्याला ते पटत नाहीत वागणं त्यांचं, आणि त्यांना यांचं वागणं दोघांचा जोड नसतो. आणि तशाला तसे ते पाहुणे त्यांचे, त्यांचा आदर. मग तसे पाहुणे नसले संबंधी बी आपलं काय जनरल घेतलेलं नाही. ते कोणी असेल तर त्याची आवड त्याच्यावर. मग असे सजन दोस्त त्यांना चांगला पाहुणे करतो. तशाला तसे असल्यावर मांस खाणाऱ्याला मांस खाणारे पिठारे असले की नाही, तशाची व्यवस्था ती करतो. चांगला पाहुणेरू करतो. आणि संतांना ठोंबरा काढतो. ठोंबरा नाम गव्हाची ठेवली आणि त्याला काढून फक्त तेवढी घालता. एखाद्यावर जर प्रसंग आला त्याच्यावर तर एरवी तर करीत बी नाही जेवायला, पण तसा प्रसंग आला तर करतो. गाईशी जे कोणी बदबदा, गाईला मारतो. गायीची पवित्र असून आपलं तिथपर्यंत झालंय. घोड्याची चाकरी गोड लागे, घोड्याची चाकरी गोड वाटते. पुढे पाणी वेशेशी नेतसे उदंड. फुलं पाने फुलं हे ते सगळं त्या वेशेला नेतो. आणि देव नेली खांड ब्राह्मणांशी. मग ब्राह्मण घरला आल्यावर त्याचा आदर करावा का नाही करावा? ब्राह्मण घरला आल्यावर आदर करावा. आदर करावा. त्याला बसा म्हणावं. वेळ असेल तर त्याला चहा करावा, नाही तर जेवायला जेवा म्हणावं ब्राह्मणाला. तो ब्राह्मण आपल्या जेवत नाही तर त्याच्या हातचं स्वयंपाक करून खात असेल तर खाऊ द्यावं. त्याचा आदर करावा. पण हे ब्राह्मणाला खांड सुद्धा देऊ देत नाही. करीत तर नाहीच नाही, आपण तर स्वतः करीत नाही. पण घरचे कोणी भाविक असतील, जर मुलगा बायको, तर त्यांनाही म्हणतो काय लागले तुम्हाला येण्यासाठी का काय ते. एक खांडू देत नाही कोणाला, देतही नाही. देऊ नेदी देऊ नेदी खांड ब्राह्मणांशी. दुसरा अनुस्वार आहे हो खरं तर. काय संतान लागी ब्राह्मणाशी असं नाही, ब्राह्मणांशी असे एक अनुस्वार आहे नावर. आणि संतान लागी
संता लागी, संता तर स्थावर व्यानुसार आहे ना, म्हणून संतान लागी असं संता लागी नाही होत. ते सवरच अनुस्वार असतात तर संता, तावर अनुस्वार नसल्यावर काय संता, आणि लागी संता लागी. पण इथं तसं नव्हे, तावर बी अनुस्वार, तावर बी म्हणून संतान लागी म्हणजे अनेक वचन आलं. हो त्याच्यात काय वचन आलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तर वाचित आणि ज्ञानेश्वरी गाथा नीट वाचला पाहिजे. एक अनुस्वार जर बदलला तर अर्थ बदलल्याशिवाय, अनुस्वारानं अर्थ एक बदलला. संतान लागी म्हणजे अनेक वचन झालं, आणि संता लागी एक संत असा त्याचा अर्थ झाला. इथं ब्राह्मणांशी, त्याचं इथं ब्राह्मणांशी म्हणजे असे ब्राह्मण जर घराला आले तर त्यांना खाण देऊ देत नाही. म्हणजे खाण म्हणजे सुपारीचा तुकडा येऊ देत नाही. इतकी त्याची हे असते. पामराचं वागणूक सांगायचं बरं. ही सगळी वागणूक कामाची कोणाची आहे? मग आपलं चाललंय ब्राह्मणांचा आदर करावा तर नाही करावा. मग ब्राह्मण आणि संत नावं दोन असतील तर वस्तू हे आपल्याला आणखीन कळालेलं नाही. म्हणून ब्राह्मणाच्या कोरडा ब्राह्मण म्हणतो. पण तसं नव्हे त्यात. कारण काय, प्रत्येक माणूस जन्मजात शूद्र असतो. प्रत्येकाचं लेकरू कोणाचंही, मनुष्याचं बरं, जनावराचा विचारित नाही. मनुष्य जन्मात आलेल्या माणसाचं लेकरू शूद्राचंही असतो तो शूद्रच, आणि ब्राह्मणाचंही असतं तो शूद्रच. जन्मना जायते शूद्र. हा प्रत्येक माणूस जन्मला कसा असतो? लहानपणी शूद्रच न कोणी. मग संस्कारात बीज उच्चते. मग उपनयन संस्कार 7 वर्षे मागे संपू द्यावे लागतात. 7 वर्षापर्यंत उपनयन संस्कार सांगितले नाहीत. का? 7 वर्षापर्यंत लेकराला कळतच नाही गायत्री केव्हा म्हणेल नाही. मग त्याच्यासाठी गुरुकुलात घालायचे का 7 वर्ष होऊ द्यावे लागतात. आता सरकार नाही का 5 वर्षच काढले नाही, 5 वर्ष 6 वर्ष 5व्या वर्षी शाळेत घालायचं. पण ते बालवाडी अंगणवाडी ते खरं 7 वर्षापर्यंत ते पहिल्या वर्गात बसू शकत नाही. खरा तर ते त्याला डोक्याला कळतच नाही. ते 5व्या वर्षात घालायचं. ते अंगणवाडी कोणती किंवा ना ते काढले अलीकडे ते नादाला लावण्यासाठी पुढे आहे आपलं. ते आहे ना. ते कशासाठी? ते की चला प्राथमिक बैठक, त्याला सवय लागते शाळेत जायची. 1-2 वर्ष शाळेत जायलाच लागते त्याला सवय लागायला. आणि सवय लागल्यावर मग पुन्हा शिक्षण. मग नियमाप्रमाणे 7 वर्षापर्यंत लेकराची बुद्धी प्रगल्भ होत नाही, आणि 7 वर्षाच्या पुढेच मग ते गुरुकुलात घालण्याच्या लायकीचा होतो. त्या काळामध्ये शास्त्र नियम आहे. म्हणून 8व्या वर्षी मुंज कितव्या वर्षी? 8व्या वर्षी मुंज करावी ब्राह्मणाच्या मुलाची. मग मुंज करावी 8व्या वर्षी. जर 15 वर्षापर्यंत 8व्या करा, 9व्या करा, 10व्या करा, उशीर झाला 11व्या 12व्या 13व्या, हे उशीर झाला काही कारणानं, 15 वर्षापर्यंत त्याच्या पुढे जर गेलं ते पोरग जाती भ्रष्ट होत. पुन्हा ब्राह्मण जन्म बळवी नाही. पुन्हा 15च्या पुढे मुंज करायची नाही. केली तरी उपयोग ते शास्त्रात मान्य नाही. तिथपर्यंत मुंज करा ह्या 5-7 वर्ष. आणि मौंजी बंधन म्हणजे संस्कार. कोणता संस्कार? उपनयन. कोणता संस्कार? उपनयन. उपनयन म्हणजे मुख्य डोळे हे काटाक्याचे. काटाक्याचे डोळे हे मुख्य, आणि वेद आणि शास्त्र हे 2 डोळे. एक वेदाचा डोळा, एक शास्त्राचा डोळा, असे 2 डोळे येतात त्याला पुन्हा. म्हणजे ती गुरु त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करतात. ओम भूर् भुवः स्वः तत् तत्नाम ब्रह्म सवितुर सूर्य. तेच ब्रह्मरूपी सूर्य किंवा सूर्यरूपी ब्रह्म. तत्सवितुर वरण्यम भृगो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एवढा मंत्र आहे. त्याच्यात आपल्या बुद्धीची देवता म्हणजे माझ्या बुद्धीला आणि चालना देवो अशी मागणी त्याच्यामध्ये केली त्या मंत्रामध्ये. आणि असा बुद्धीचा अधिष्ठाता
तो परमात्मा परब्रह्म, त्या परब्रह्माची मी उपासना करतो असं गायत्री मंत्राद्वारे. आणि भूर्भुवः स्वहा म्हणजे भूलोक, भुवरलोक, पाताळलोक, स्वर्ग, मृत्यू, भूर्भुवः स्वहा त्याच्यामध्ये ती झाली. आता हे असो, असा गायत्री मंत्र त्याला शिकवायचा आणि मग ते त्याच्या मुखातून वधून घ्यायचा, संजग, शेंडी, हशी बांधायचं लग्नाप्रमाणेच. आणि मग त्याचे सगळे मुंज करायचे व्यवस्थित. त्याचं नाव आहे उपनयन संस्कार. गावडाळ शब्द आहे मुंज किंवा जानवी. आणि मग ते झाला द्विज. कोण झाला? द्विज झाला. द्विज आता झाला द्विज. आता एक जाणव त्याला आलं. लग्न नाही, बटू आहे, बटूयात म्हणून एक जाणव. मग एक जाणव आलं शेंडी संजग. आता त्याला मग पुढचे मंत्र शिकवायचे. मग वैदिकी शिकवा. वैदिक म्हणजे कळलं का? वेदाध्ययन घेते आणि ज्योतिषशास्त्र घेते. पुन्हा अभिषेक कसा करावा, प्राणप्रतिष्ठा कशी करावी, हे ते गुरुकुलात सगळं असतं. जे काही शिकायचं ते जोशपण हे काय वाटेल ते. आणि मग ते कर्म करण्याची त्याची लायकी झाली. त्यावेळेला तो एक जाणव आल्यावर मग अभिषेकाला, चला मी मंत्र म्हणतो, तुम्ही अभिषेक धरा. त्याच्या हातानं जमतही नाही. भाऊ 7 वर्ष संपले, गायत्री मंत्राचा उपदेश केला. त्यानं पुढचं ते अभ्यास केला वेदांगाचा, त्याच्यात ते आणि प्राणप्रतिष्ठा एक मंत्र हे ते आत्मसात केले की मग त्याला आणि आपले क्रियाकर्म करायचा अधिकार त्याला जाणवय ना विचारायला. मग जमत या त्याच्या हातानं असं. आता संस्कारात द्विज उच्चते. 2 जन्म झाले त्याचे. पहिला जन्म मायबापाच्या पोटी, पहिला जन्म, आणि दुसरा जन्म गायत्री मातेच्या पोटी. गायत्री माय सांगितली तिथं. आणि आचार्य पिता. आचार्य इथनं तुम्हाला उपदेश करणारे, गायत्री मंत्र देणारे ते आचार्य कोण झाले? पिता, ते बाप. आणि गायत्री माता. त्या 2 मायबापाच्या पोटी जन्म झाला म्हणून द्विज. द्विनाम 2, जे नाम जन्म. द्विज शब्दाचा अर्थ तो होतो. द्विज, ब्राह्मणाला द्विज म्हणतात, पाखराला द्विज, दाताला द्विज, सर्पाला द्विज आहे. सर्पवी चंद्राला द्विज. द्विज आहे बरं. हे द्विज म्हणजे द्विनाम 2 काय 2 द्विनाम 2 आणि जे नाम. मग कसं एक बार माय बापाच्या पोटी गायत्रीच्या पोटी जन्म झाला ना. कोण झाले? 2 जन्म झाले की नाही? बरोबर आहे की नाही? मग सर्पाला द्विज का म्हणले? एक बार अंड्यातून जन्मत आहे, पुन्हा अंड्यातून डबल बाहेर पडतंय. पाखरं बी तसेच आहे द्विज. देशे वृक्षावरी बैसती द्विजराज. श्रीधर स्वामीच्या ग्रंथात घेते नाही भाऊ. हा सर्पाला आहे म्हणले ना, पाखराला म्हणते तो झाडावर कसे पाखरं बसतात. त्याच्यात श्रीधर स्वामी देशे वृक्षावरी बैसती द्विजराज किंवा मुखीचे द्विज किंवा मुखीच्या द्विज पंक्ती शोभती असं काही येतं ना ग्रंथामध्ये. दाताला द्विज म्हणले. ते अंड्यातून जन्म एक बार पाखराचा आणि पुन्हा त्या अंड्यातून बाहेर एक बार. 2 झाले ना. दाताही 2दा. एक बार दुधे माईच्या पोटातून जन्मले की नंतर मग वर्ष 6 महिन्याला मला वाटतं की ते दाता निघायला सुरुवात होती. ते कवळे जातात, निघते एक बार. हो सगळेच निघते. 32 दात निघते. त्याचं नाव आहे ते पहिले दुधे दात. आणि मग दुधे दात निघते पुन्हा काही कालांतरानं ते दात पडत येतं आणि डबल दुसरे येते नाही. आणि दुसरे आल्यावर पुन्हा जर पडले तर मग येतच नाही. आता आम्हाला काय आता तुम्हाला येण्याची अपेक्षा आहे नाही. काय बसवायची काय टुकडी घेत काय मला बकरडू मला किसन गेली काय चालवाना पडतं तसंच काय करावं. आणि एक बार गेले की पण 2दा निघते की नाही जात. म्हणून दाताला काय म्हणले? द्विज. ग्रंथात द्विज शब्द आहे. असे द्विज म्हणजे 2 जन्म होतात म्हणून द्विज सर्वसामान्य शब्द येते. मग त्यापैकी ते पोरगा आता कोण झालं? द्विज झालं. मग तिथून पुढे गुरुकुलात राहून वेदाचं पठण केलं. मग वेद पाठी भवेद विप्रो. वेदाचं पठण केल्यावर कोण झाला? तो विप्र. ज्यावेळेस वेद त्यानं हस्तगत केला त्या पोरानं मग तो झाला विप्र. बायका पहिलं शूद्र होतं पोरग. ते जाणवायच्या अगोदर कोण होतं पोरग? शूद्र म्हणजे शूद्र चालकट. त्याच्या पुढे जाणव आलं म्हणून आता द्विज झाला. आणि ते पुन्हा वेदाचं पठण केलं म्हणून काय झालं? आता विप्र झाला. विप्र.
आणि त्याच्याही पुढे वेदाचं पठण करून वेदाचा अर्थाशी संबंध आला आणि ते वेदाच्या अर्थावर आरूढ झाला. वेदाचा अंतिम निर्णय सिद्धांत सर्वं खविदं ब्रह्म. आणि असं ब्रह्म त्या पोरानं जाणलं. मग झाला ब्राह्मण. ब्रह्म जानाति ब्राह्मण. हा आता ब्राह्मण झाला. असा ब्राह्मण असतो की नाही भाऊ. मग ते कोणाचं पोरग काही काळीच असू दे. घेणं घेणं नाही. कैकाडी महाराज कैकाडीच होते. कैकाडी महाराज कोण होते. आणि गाडगे बाबा परिटे गाडगे बाबा बरोबर आहे. गाडगे बाबा स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियान आणि ह्या ते नाही त्यांचे नाव. बऱ्याच धर्मशाळा नाशिकला आहे, पंढरपूरला आहे, इथं तिथं. आणि गाडगे बाबा चांगले होऊन गेले. त्याच्याबद्दल काही वाद नाही. महाराज कानात केवढी लोक बघणारी सांगते तुम्हाला काय कळत नाही ते, पण चित्रावर आहे म्हणते फोटोवर. पण लोक बघणारी जुने सांगते ते म्हणजे कानात केवढी होती, हातात गाड एका डाव्या, उजव्या हातात खाट, झाडू नामनीची झाडणी तोराट्याची काहीतरी तरी, हातात एक गाड पाणी प्यायला. नावच पडलं गाडगे बाबा. आणि कानात एक कवडी, एका कानात कवडी बांधलेली. पण्या गावाला गेले, पाया पडायचं नाही कोणी. पाया पडलं की झाडणीच खरीदली पाठाला. पाया पडून घेत नव्हते कोण. आणि झाडून काढायचं. कुठेही रस्त्यानं इकडं तिकडं स्वच्छ करायचं, व्यवस्थित बसायचं, गाडीत पाणी आणायचं, प्यायचं, भाकर मागून खायची. अशी वृत्ती कोणाची परीट होते महाराज. असो त्या परीट. तुकडोजी महाराज अधिकारी होते, विदर्भातले संत येते सगळे. गाडगे बाबा, तुकडोजी, तुकडोजीचे गुरु आडकोजी. तुकडोजीचे गुरु कोण. आडकोजी तुकडोजी, गुरु शिष्याची जोडी. हे विदर्भातले गजानन बाबाच्या जवळ समकालीन थोडी मागं पुढं. तुकडोजी राष्ट्रीय संत आहे. डफावर भजन करी. डफ एक टिमकी घोरपडीच्या कातडीची टिमकी केली. त्या टिमकीवर प्रवास डबडी आणि पळी पडून गेलं. हे याच्यामुळं नाव पडलं. त्याच्यावर गुरुचं नाव आडकोजी. त्याचं आडकोजी का नाव पडलं. मला ते पुष्कळा तिकडं जायचं नको इतकं. ते काय ते राष्ट्रीय संत येतं. त्यापैकी गाडगे बाबा. गाडगे बाबा म्हणजे त्या पर्यटनीचे चिरंजीव आणि लहानपणीच बाप मिळाला गाडगे बाबाचा. परिट नाम वरटी आणि वरट्याची माय विधवा झाली त्याची माय. हे पोरग लहान एकटंच पोरग कसं कर. आणि माझा बाप नवरात्र मोडून गेला. मग काय एका श्रीमंताच्या घरी मोठे कलेक्टर साहेबाच्या घरी. मग ती नोकरी धरली तिनं. भांडे धुणं झाडून काढणं हे काम तिनं करायची त्या माईनं. आणि मग त्यांच्याकडून कामं करून काहीतरी काही ₹4 ₹4 पगार असेल, महिना पिना काही असेल ते घ्यायची. त्याच्यात मग तिनं गोड गुटखा खायला त्या कलेक्टरच्या बायकोनं म्हणते काय खायला प्यायला त्या भाकरी फिकरी तुकडे. आणि मग ती उरले चालले. आपण पहिलं कसं होतं गरिबी. त्याला पदरात घेऊन जायचं आणि घरी कलेक्टरला जीव घालायचं, आपण जेवायचं. कलेक्टरच्या घरी असल्यामुळं श्रीमंताच्या घरी सेवा केल्यामुळं खायला प्यायला काही कमी पडणं घेतलं. पोटभर जीव लागलं तिथे पूर्वी. भानगडी ही झाली कलेक्टरचं पोरग. एके दिवशी कलेक्टरचं पोरग नाही भाऊ, त्याच्यात मापातलं होतं समतुल्य. आणि हे यायचं सगळं कोण. गाडगे बाबा. म्हणजे पोरग हे सगळं यायचं. आणि मग ते कलेक्टरचं पोरग ते लेकरायला काय खेळायचे. माय धुणं लागली म्हणजे काही काम करू लागली म्हणजे ती खेळायचे. खेळता खेळता लेकरायचे का लागत. आपण ते लेकरायला कळत नाही. त्या कलेक्टरचं पोरग हे भिकाऱ्याचं गरीब पोरग झाली कळालं की नाही भाऊ. श्रीमंताच्या लेकराला गरीबाचं लेकरू ऐकत ना चटणी भाकरीवर त्याला चिमलं बघी गाडी. त्या कलेक्टरच्या पोराला चांगलं पाळलं, घोळशील, भुक्या भुक्या आणि बोंबळ ती पोरं माईकडे गेलं. माईकडे गेल्यावर आता काय म्हणा कलेक्टरचं पोरगं त्याची माय आणि तिच्या लेकराची कळतो तिला वाटणार ना. आणि भिकारणीच्या पोरीने मारलं म्हणून त्यानं सांगितलं का म्हणलं हे मला हे मारलं असं केलं ह्या झेंड्यानं. मग तिची आई आली. तुझ्या पोरानं माझ्या लेकराला मारलं, उद्यापासून गाबडं आणू नको, नाही तर नोकरी तुमची कॅन्सल होईल. दुसऱ्याला मी लावतो नाही म्हणजे गाबडं ते काढले तू. माझ्या लेकराला घोळसून मारलं म्हणजे सापडा हाणल्या बघे होतं भांडणे दिले असं. मग आता कलेक्टर साहेब म्हणून राहिले. नाही तर त्या लेकराला घेऊन अजिबात वाढायचं यायचं नाही.
नाही तर ते नकोच म्हणली, तू नोकरीच नको, बघ तुला नीट वागायचं असेल तर. अशी कलेक्टरने काचवली. लेकराचा काय वाढ घेतला नाही, तिला दुःख वाटलं. काचवली. महाराज ती म्हणली, नाही बाईसाहेब, ह्या पोट्याला काय मिळायला कळत नाही. हो, त्यानं कसं मारलं असेल, कामून झाले भांडणं. मी आता इकडे कामात होते, तिकडे त्याने भांडणं केले. नाही उद्यापासून याला आणत नाही, मी शिकली केली जरा धुनते ह्याला असं. कलेक्टर तसं नोकरी मला बंद करू नका. तिला नोकरी सोडल्यावर काय खावं प्रश्न होता. मग ते कलेक्टर बायकोनं सांगितलं, समजून ती नाही आपलं मान्य केलं, घरला नेलं आणि मारलं. कोणी टिपूर घेतलं सडकीला पोट. मेल्या लाज वाटत नाही तुला? त्या तिथं येतोच ते येतोच नाही सांगत त्या श्रीमंताच्या घरी. त्या लेकराला घोर शिकतोस. गाडवा खायला मिळणार नाही आपल्याला, उपाशी राहावं लागलं. आपण कवडी मोलाची माणसं. काय म्हणली बाई? आपण कवडी मोलाची माणसं. आणि कवडी मोलाच्या माणसाने एवढा शहाणपणा गरीब असं राहायला पाहिजे. तुला कळत नाही गेले असा मार खात खात माय कवडी मोलाची माणसं म्हणली. तिथून पुढे त्याला उपरती की भांडणं तंटे काहीही नाही केलं. माईचं बोलणं ऐकलं. मी इथून पुढे कोणालाच भांडणार नाही. त्यात नाही लेकराला आपण कोणालाही नाही भांडणार. हो. आणि कवडी मोलाची माणसं तुझी मला म्हणलीस की तुझी स्मृती मी जीव आहे तोपर्यंत ठेवी. स्मृती म्हणजे आठवण. जे आपण कोण्या मोलाची माणसं आहे? कवडी मोल. अशी उपरती हे मागाच्या जन्माचा संबंध असते. हे काही केवढच्या कोणाला आणि बेकारीच्या उपर ठेवत असते. कुठं पर्यटनाचं पोरग आणि त्याला स्मृती झाली की नाही 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 आपण असं नाही वागायला पाहिजे. म्हणजे याला म्हणतात मागाच्या जन्माची साधना झाली गाडी बाबाची. महाराज तिथून पुढे कानात कवडी बांधली. नेहमी लोकांना विचारलं जर तर म्हणत होते आणि कानात कवडी का मानता महाराज? तसं नाही. आमची आई आम्हाला म्हणलेली आहे आपण कवडी मोडायचे म्हणतो. आणि ती कवडी मरेपर्यंत कानात ठेवली. आईचं वाक्य सांभाळलं. आपण कोण्या मुलाचे? असे वागले. महाराज असा वागणारा जरी परीट असेल तरीही ब्राह्मण होऊ शकतो. कळलं? कैकाली बाबा त्यांची उर्वीच कोणाची? गाडगे बाबाचे शिष्य कैकाली बाबा. ते पंढरपूरला कैकालीचा मोठे तेही तसेच अधिकारी होते. इकडं बायको मेली आणि कीर्तन चालू आहे. त्यांचंच कीर्तन आणि बायको वाढली. येऊन कानात सांगितलं कुचकुचकुच झाली. ते काय कुचकुच ते हळूच येऊन कानात म्हणलं. म्हणजे आयुष्य गेले. हा गेले असत्या म्हणजे काय नवीन गोष्ट आहे? गेले असं म्हणले बायको काय नवीन गोष्ट आहे का? मरण येतच असते. ती का जुनं आहे का काय? कधी कोणाला मरण येते. कीर्तन होणारच राहिलं. पुन्हा ती अंत्यविधी होईल. कीर्तन पूर्ण केलं आणि डबल अंतिम कीर्तन केलं. पण बायको मेली. डोसक्याला ताव नाही आला किंवा काही नाही किंवा काही डोसकं टेन्शन नाही आलं. ते म्हणले काही नाही मरणार निसर्गाप्रमाणे आहे. काय बोध आहे की नाही? नाही बोध आहे की नाही आमच्याकडं? कळलं? असा बोध होता मला काहीकडे मागायला. मग काहीकडे असू द्या हो आणि परीट असू द्या तो ब्राह्मण होऊ शकतो. चोखा मेला हरिजन आहे पण ब्राह्मण आहे. जरी यातीनं हरिजन असले स्थितीनं ब्राह्मण. असा ब्राह्मण असावा हे मला म्हणायचंय. आणि संतांना झाकून ठेवलं का? पण आपण मात्र आणखी डोक्यात येड पांघरून बसलेलो की ब्राह्मणाचं पोरग कसंही वागल तरी ते कोण? हे मूर्खपणाचं लक्षण. मूर्खपणा आहे. तशा ब्राह्मणाच्या दर्शन घेणं किंवा पाया पडणं, घरला आणणं, घरी बसविणं अपवित्र आहे. झाडून काढायला. जसं महाराणा प्रतापनं काय त्यांचा रजपूत घरला आलता जेवले तर नाही तर संग जेवले तर नाही तर ते उलट ते उठून गेल्यावर मुसलमानला बहीण गेली तिच्या त्याच्या जातीच्या रजपुतानं अकबरला. अकबरचा संदेश घेऊन आलता घरला. हो तर ते महाराणा म्हणजे वरला त्याची आदरा तिथे कर, त्याला जेवाय फेवाय चहा पाणी कर आणि बापाचं डोसकं दुखायला मग झोपले. डोसकं दुकान घेऊन काय नाही महाराज. ते तसला मूर्ख माझ्या घरला येता कामा नाही. मला पटत नाही त्याची वागणं. तो बहीण दिली म्हणजे मुसलमानला त्या करून
हलकट वागते आणि पुन्हा त्याच्या सगळं सोयी संबंध करून त्या अकबरा संघ स्वतःला राजपूत म्हणून घ्यायला त्याला लाज वाटत नाही. म्हणजे तशा संघ मी बोलत नाही काही नाही, ते घरला यायले आता येऊ जा, तर त्याला ते आज रात्रीचे तू कर. मग ते आल्यावर म्हणले महाराणाला पडल्यामुळे मी आलो. हो म्हणले बाबा, पण बाबा लई झोपलेले, त्याला उठू वाटत नाही, त्यांचं शिर चमकायले म्हणजे डोस करू काय सांगितलं. मग काय हो त्याच्या लक्षात आलं नाही बोलायला, बेकार यायला असं त्याला वाटलं. जेवायला खावायला घातलं, हे ते चहा पाणी केलं, उठून त्यानं सांगितलं अकबरला महाराणा बोलत नाही म्हणजे आपल्या, आणि कसा स्वीकृती करीत नाही, आपला मांडलिक म्हणून घेत नाही, त्याच्यासंग युद्ध केल्याशिवाय भाग नाही म्हणजे त्याचा सांग. आणि त्याच्या डोक्यात ताव बसला, याची बघतोच गंमत, मी जातीतला असून मला पण त्याची हलकट समजित आहे असं डोक्यात त्याच्या बसलो महाराज. पण महाराणानं पुन्हा सांगितलं ही जागा सारून काढा, जागा विटाळली म्हणली. ती एवढी जागा बघा बघाही नाही भाऊ, आपल्या जातीतला माणूस भ्रष्ट वागला तर ती जागा सारून काढते, त्याला शहाणा म्हणावा. आणि परजातीतला चांगला वागला तर ते पवित्र आहे, अशा बोधावर होता का नाही ती महाराणा. लक्षात आलं की नाही, त्याला पटलं का वागणं नाही नाही महाराज, ती जागा सारून काढली आहे त्या क्षणानं, ते अपवित्र झाली म्हणून. हो असं वागावी नाही भाऊ, असं वागलं पाहिजे, पण आपण तसं वागत नाही. हा 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 म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जातीतला असो कोण्या जातीतला असो पवित्र वागल तो पवित्र, आणि परक्या जातीतला असला तरी पवित्र वागल तर चांगला ब्राह्मण. आणि जर मग उच्च कुलात जन्माला आहे म्हणून आणि ते जर भ्रष्ट वागते तर त्याला ब्राह्मण म्हणून घ्यायचा अधिकार नाही. एकनाथ महाराजांनी सुद्धा याबद्दल एक अभंग केलाय, ब्रह्मदाने ब्राह्मण याती त्याची घडावी संगती, ब्राह्मण दयासी म्हणावे त्याचे पायी लीन व्हावे, गळा घालून सूत्र दोरी, सूत्र निघळ का हे जाणव, म्हणवी ती ब्रह्मचारी परिब्रह्म नाही ठावे, लोका सांगत असे भावे, शरण एका जनार्दन ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. थोडं का दाखवून नाथ महाराजांना दाखवून थोडं का काही नाही, काही संकोच नाही, त्याला ब्राह्मण म्हणावं. ब्राह्मण उंचावरून थोर, हो माई माझे शास्त्री तत्पर, हो त्याचा मी पदर लागून बस बघा बघा नाता आमच्या दादानं मारणी गेली बघा, देऊन त्याचा पदर मी लागू देत नाही, वेदशास्त्र अभ्यास करीत नाही, नीट वागत नाही, वेद कळत नाही, शास्त्र वाचित नाही, आणि उन्हाळ वागते, मोकार वागते, हाटेल तर खाते, कुठे बोंबलत बसते, काही रानरंडी करते, कुठं झाल्यावर जाते. असा ब्राह्मण त्याचा पदर मी लावून घेणार नाही, म्हणजे त्याचा स्पर्श करून घेत नाही. कोण बोलायला हे देव, भागवतामधली उभी ते देव बोलायला, लक्षात ठेवा. हो इथं बहिणाबाई मुद्दाम तुम्हाला गाता नाही, 13 अभंग केले कशावर, ब्राह्मण कडनं, जातमान ब्राह्मण होत्या त्या. रत्नाकर पाठक नवरा 35 वर्षाचा आणि ह्या 15 वर्षाचे, असा जोड लागला होता. दुसरं करण्या होता ते बीजवर, आणि बापानं बीजवरला दिलं होतं, ते लय कुदळ होता, मारित होता, कोणला बहिणाबाईला लय मारित होता महाराज. पण आपलं संतत्व टिकून घेतलं. नवऱ्याला बायको संत कळली नाही, नाही भाऊ ही बायको संत आहे, कोणाला कळली नाही नवऱ्याला. आणि पोरगा विठ्ठल नावाचा, त्याला 13 जन्माचं ज्ञान सांगितलं बाईने, 13 जन्माचं. माझा आता देहावसान आलंय विठ्ठला, मी आता देह ठेवणार आहे, आणि 13 जन्मापासून तो माया संघ संघ, मी कोण होते तू कोण होता, मी कोण होते तू कोण होतास, मी कोण होते अभंगातून बोलणार. आणि आता आणखीन एक जन्म तुला घ्यायचा शिल्लक आहे, मुक्त होणार नाही तू या, आणि तू या ठिकाणी काशी फला ठिकाणी तू अवतीर्ण होशील, आणि त्या जन्मात तू तिथं मुक्त होशील. आता आणखीन मुक्ती तुला नाही आणखीन प्राप्त होणार. मला मात्र माझं सगळं काम संपलं, आणि ह्या 13व्या जन्मात मी माझं ठेवणं मला पांडुरंगानं दिलंय. आता मी मुक्त झाले, मुक्तच आहे मी आता. पण तू आणखी मुक्त नाही, एक जन्माचा जन्मांतर तुला शिल्लक आहे, असं ज्ञान सांगणारी बाई महाराज. बहिणाबाई काय साध्या आहे का काय, बहिणाबाई बहिणी फडकती ध्वजा त्यांचाच अभंग आहे. पण लोक म्हणते तुकाराम महाराजांचा अभंग नाही. ते संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेव केला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला विस्तार, जनार्दनी एकनाथ, समदिला भागवत,
तुका झालासे कळस भजन करा सावकास तर भैनी फडकती ध्वजा निरूपण केले ओझ्या. ते लोक काय काय इथं थांबते तुका झालासे कळस गात्यात कुठं अभंग येते बघा आहे का गात्यात दंतकृपा झाली नाही महिनावाच्या गात्यात काढा आहे की नाही बघा. मग भैनी झेंडा फडकती म्हणजे झेंडा फडकती भैनी आसन तुका झालासे कळस भजन करा पण भैनी फडकती ध्वजा झेंड्यावर मी म्हणल्या बहिणाबाई अशा बहिणाबाई होऊन गेल्या. आणि त्या बहिणाबाईनं ब्राह्मण कोणाला म्हणावं सिद्ध करून दिलं बघा. त्यांनी उगा त्यांनी तुम्हाला नमुना सांगतो ब्रह्मकर्म पराभंग आहे. आणि काय म्हणते आता बरं काय ब्राह्मणाचं आधी वर्णन केलं बरं काय. ब्राह्मणाची आज्ञा देव वंदी शिरी मुक्ती आज्ञा झाली जयापाशी यालागी ब्राह्मण तारक कलियुगी धन्यतेची जेगी सेविती त्या ब्राह्मणाची देही मूर्त भगवान ब्राह्मणाची देही मूर्त भगवान त्याच्या शरीरात मूर्त भग वेद तो आपण मुखी जया त्याच्या मुखात काय असतो वेद बरं काय. आणि भैरी म्हणे त्याचे काय वरून एक शरीर विवेक रूप त्याचे. आता त्याच्या पुढे ब्राह्मण करणा म्हणतात त्याच्याबद्दल बरं काय ऐका. आता गुणात आसोरे गुणासी नातळे आलं का महात्म्यावर ज्ञान्यावर ज्ञाता तो ब्राह्मण आहे बरं इथं. गुणाचा असोरे गुणाची नातळे केसी नातळे अनुमात्र तोचिगा ब्राह्मण ओळखावा जगी द्वैत जया स्वप्नी आढळेना षडउर्मी रहित षडभाव नातळे. षडउर्मी गेल्या आणि षडभाव मध्ये काम क्रोध लोक सगळे गेले दोषाचे निसंगे सापडेना बहिणी म्हणे सत्य न सांगी सर्वता ब्राह्मण तत्वता तोची. असे 13 अभंगाची नाही भाऊ. क्षमदम साधिले नवगुण संतोषे संपन्न सदा जो ब्राह्मण वरिष्ठ श्रेष्ठाचाही श्रेष्ठ लयाचे निभ्रष्ट मोक्ष पावे तृष्णा मोह दंभ गेला अहंकार वृत्ती निर्विकार सर्व कर्मी बहिणी म्हणे ज्याची निमाली वासना ब्राह्मण तो जाना ब्रह्मनिष्ठ. किती अभंग आहेत असे 13 ब्राह्मण सिद्ध करायला लय लागले. हा आणि ब्राह्मण सिद्ध करायला खरंच लागतंय बरं काय. आणि बघा इथं काय म्हणले ते पिंड ब्रह्मांड बरं काय ते अभंग पुष्कळ आहे ते 13 पिंड ब्रह्मांडाशी करून ऐक्य म्हणे महावाक्य बोध झाला. पिंड ब्रह्मांडाचं ऐक्य केलं आणि महावाक्याचा बोध मनात झाला तत्वमसी महावाक्याचा. तयाशी ब्राह्मण बोली ते साचार ब्रह्म साक्षात्कार प्रत्यक्ष हा मृत्यूपणाचा सबलांश सांगितला मी तू गेलं आणि जीव केला ऐक्य ज्ञाने जीवाचं शिवाचं ज्ञानानं ऐक्य केलं. महाकारणाने देह 4 पाहे स्थूल सूक्ष्म कारणाने महाकार हे आधी करून देह शोधून या जाय तुर्य पदा सगळे देह शोधले आणि तुर्य गावस्थेवर आरूढ झाला. सोम हंस मंत्र अखंड उच्चार समाधी साचार अखंडत्व भैरी म्हणे ब्रह्मवेत्ती हे ब्राह्मण याचे आदर्शने मुक्ती जोडे. 13 अभंग आहेत महाराज. ब्राह्मण कोणाला म्हणावं हे सिद्ध करून दिलं त्या बाईनं. तिला का झाकून पुढं का काय आणि आपण कोणालाही ब्राह्मण महाराज. आता काय सांगावं तुम्हाला नावीला जाईल अभिषेक कसा करीत असला महिमान पालन ते महिमान पालन किती भारी तेच म्हणायचं आणि ते म्हणे तेच म्हणून आलो माझ्याकडं तू आवडलो मला येत नाही. 3 व्हरायटी तितकंच येते दुसरं येतच नाही महाराज. ही अशी घडघड झालेली आहे. कसं काय हाणून घ्यावं का काय मला वाटते तुम्ही ब्राह्मणाच्या पोटाला गेले जरा अभ्यास करा म्हणजे प्रत्येक मंत्र यावेळी तुम्हाला प्राण प्रतिष्ठा. अहो महादेवाचा अभिषेक करायचा आहे शिवमहिम्न मारुतीचा करायचा आहे रुद्र स्तोत्र विष्णूचा अभिषेक करायचा आहे बरं काय विष्णूचा श्री सूक्त नाही विष्णूचा अभिषेक पुरुष सूक्त देवीचा अभिषेक लक्ष्मीचा करायचा आहे श्री सूक्त ज्याचा त्याचा अभिषेक गणपतीचा करायचा आहे गणेश अथर्व शीर्ष म्हणजे ज्या देवाचा अभिषेक करायचा आहे का तेच मंत्र असले पाहिजे. गणपतीचा गणेश अथर्व शीर्ष हे जर असेल तरच गणपतीचा अभिषेक करता येतो नाही तर नाही. लक्षात आलं की नाही भाऊ. देवीचा अभिषेक जगदंबेचा करायचा असेल श्री सूक्त असलं पाहिजे. विष्णूचा अभिषेक पांडुरंगाचा करायचा असेल पांडुरंगाचा विष्णू पांडुरंग कृष्ण तर त्याचा कोणता पुरुष सूक्तानं आणि महादेवाचा शिवमहिम्न
लक्षात आलं. आणि मारुद्र्याचा अभिषेक रुद्रस्तोत्र, लघुरुद्री, रुद्रस्तोत्र याच्यानं करा अभिषेक. अगं हे काहीच नाही अभ्यास करायचा तर तुम्ही काय. आणि त्याच्या पुढे जाऊ द्या, एवढ्या मंत्रांना नाही आहे. वृत्ती ब्रह्माकार असली पाहिजे. मोतीराम महाराजांची वृत्ती कशी होती? ब्रह्माकार. आणि ब्रह्माकार वृत्ती असेल तर ब्राह्मण होऊ शकतो. मारवाडी असू द्या ना मोतीराम महाराज काय होते, रंगनाथ गुरुजी कोमटी होते पण ब्राह्मण म्हणण्याच्या लायकीचे होते. त्यांना म्हणतात ब्राह्मण. मी ब्राह्मण. आणि आपल्या भगवद्गीतेत बी 9 गुण सांगितले. त्याच्यात काल वर्णन आपण तिथपर्यंत आलं. शमो दम तपा, शमो दम तपस्सोच्च शौचम है ना. तपश्चर्या आणि शम असावा. शम कशाला असतो? मनाला. दम कशाला? इंद्रियाला. बरोबर आहे. शम दम तप, तप असावं. वाचेचं तप, शारीरिक तप, मानसिक तप सगळे तप असावे. आणि ज्याच्या वाचेच तप आहे या फटाफटा फटाफटा त्याचे ग्रंथ पळत आहेत पुढे. वाचेचं तप पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? पाठांतर वाचेचं तप असल्याशिवाय कसं होईल? आणि मानसिक तप, काही तप काय नसता. 5-5 घंटे बसले, 7-7 घंटे बसले व्यासपीठावर तरी लघवीला नाही उठणार, काहीच नाही करणार. हे तपाशिवाय होत असते काय? तपच करावं लागते त्याला. हा इथं तर 3 मारे लघवी. काकड्यात पुन्हा उठा, चहा प्या, हे करा ते करा. लय तुमचे नखरे काकड्यावाल्याचे. चहा काकी काकडा गेला बोंबल सगळा. असे काकडे म्हणजे चहासाठीच काकडे. आमच्या लहानपणी होतो ते काय काय बदले. चहा येऊ द्या म्हणजे डोसकं उठे. ते असं बघायला पटत नव्हतं. ते आमच्यासाठी ते आमच्या दोघांचा जोड लागत होता. बरं काय येईल चहा प्या वाटायचं बाकी. माऊली उठून द्यायची चहा म्हणजे चहा. आणि काय आमच्या तात्याचा काकडा चहाचे वाट बघायची नाही. घेईन लगीन लावायचा सुरू. उठव शिवायला उठव. तात्या उठ शिवाजी. शिवाजी होय होय का जाऊया. मग मी म्हणायचं राग राग तात्याची उठत नाही. त्याच्या नादाला लागलं त्याची उठून पुन्हा कवा पुन्हा पुन्हा उठते हागायला का आपण का त्याच्यापेक्षा आपलं महाराज त्यानं आमच्या सरळ ओळी होऊन जायच्या. आणि मग हे उठून बापा टुमटुम. मग आम्हाला वाटत आता काय आला 2-4 ओळी तर झाल्या आमच्या. पुन्हा टुमटुम पकवान. आता राग यायचा ना थोडा. मग ते पकवान पुन्हा लावणं पुन्हा काकडा. मग चहावाला आला. आमच्या आवड राहिले असले तात्यानं सपाटा सोडून ते चहावाला म्हणायचं चहा आलाय चहा आलाय. आता इथं पावन पूर्ण होल झाल्याशिवाय चहा कुठं प्यायचाय? तात्याचा सोडून ते आडमुठ फोडी दादाराव पाटील ती बाजा पडायचा बाप. त्यानं बी काय केलं चाकली आणि त्याला जर उभा राहिला हे चहा मग संपला. चहा काय पे ना त्याला चाकली अशी केली. याला म्हणला याला आणि ते सगळा त्या सांगून टाकला कवच्या घेतल्या गेलं राहिला. चहाला कोणला आठवण इथं आवाज म्हणायचं सोडून असं भजन होतं. पण असं तात्याचं भजन इतकं होतं मला. त्याला भजनाशिवाय प्रमाण इथं काय नाही बाबा. क्लास स्पीकर नाही, कानोकी नाही, हेच नाही. नकली काकड्याचे सगळे असं. बरं काय तुम्हाला म्हणाल कोणी म्हणत असं काय काय करा काय. आणि काहीतरी टप एकदा काकड्याला बसलो की पुन्हा उठायचं नाही. 3 घंटे मांडी बसली म्हणजे बसले आणि मोडायचीच नाही पुन्हा काकडा होत तर. चहा नाही पाणी नाही. पहिला तोंड धुणं गुळणा करणं काय चहा प्याला उसा प्याला बस. सुरू काकडा एकदा केला का तर पुन्हा आरती होस तर जायचं. इथं बिडीवर सुपारी काय तप आहे हे तप. अहो काहीतरी तप झालं पाहिजे. तपश्चर्या अंगात असावी. बरोबर. शम दम तप शौच त्याच्या पुढे शांती. त्याच्यात काय असली पाहिजे? शांती. ती शांती कोणती आता मला सांगायला इथं खरं तर एका पदावर एक प्रवचन करेल. शांती कोणती? ब्रह्मशांती अंगी वसे. ओमटती ठसे तर ब्रह्मशांती अंगी वसे. आता तिचं वर्णन पण. रजोगुणाची शांती कामाची नाही, तमोगुणाची शांती कामाची नाही, सात्विक गुणाची शांती कामाची नाही. निर्गुण शांती असली पाहिजे. कोणती? निर्गुण शांती. मग तप काय? शमो दम तपस्सौख्यम. शांती आर्जव. त्याच्या पुढे रार्जव नाम आर्जव. शांती आर्जव. काय आर्जव म्हणजे
जीव मात्राबद्दल करुणा असली पाहिजे. भूत मात्राबद्दल अंतकरणात काय असली पाहिजे? करुणा असली पाहिजे. प्रत्येक जीवाचा कळवळा आला पाहिजे आणि कळवळा असतो ब्राह्मणाला. भूत मात्राचा कळवळा असतो. आर्जवम, आर्जव गुण महत्वाचा आहे महाराज. भगवद्गीते दुसरीकडे एक आर्जवाले वर्णन हो, दुसरीकडे एक आले वर्णन कुठे मला ते मला वाटते 13 वर्णन आहे का तुम्हाला? काय हा तिथं काय काय सांग ना. ते नाही बोलायचं. अरे ज्ञानाचे हा जे पाहिजे होत काय अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्य आत्मविनिग्रह. तिथे बघा आर्जवम ज्ञानाचं लक्षण नाही काय? आर्जव, आर्जव करुणा असली पाहिजे. बरं आर्जव काय शांती आर्जव ज्ञान. त्या ब्राह्मणात काय असलं पाहिजे? ज्ञान. विज्ञान, ज्ञान असूनही त्याच्याकडे कोणतं असलं पाहिजे? विज्ञान. म्हणजे प्रपंचाचं भौतिक ज्ञान सुद्धा त्याला पूर्णपणे असलं पाहिजे. लोकांना शिकविता यावं की नाही? जगन मिथ्ये ब्रह्मसत्य निष्ठा अध्यात्मात पटतंय का लोकांना? मग विवर्तला सांगता यावा का नाही? वेदशास्त्राचा अभ्यास असावा का नाही? म्हणजे विज्ञान, ज्ञान आणि विज्ञान. बरं काय ज्ञान विज्ञान. त्याच्या पुढे आस्तिक. म्हणजे आस्तिक नामवेदा पूर्णपणे श्रद्धा केली पाहिजे. असं आचरण त्या ब्राह्मणाचं असलं पाहिजे. आस्तिक्यम. किती गुण झाले? 9. शमो दम तप शौच्य शांती आर्जव नेवच ज्ञान विज्ञान आस्तिक. हे 9 गुण आहे. हे 9 गुण रत्ना करू. या नवरत्नाचा हरू फेरीतले दिन करू. काय सूर्य जायचा आहे ना? नाही फेरीतले दिन करू प्रकाश जायचा आहे का? एक 9 गुण आहेत ना हे रत्नाकर आहे. आणि या 9 गुणाचा हार गळ्यात घालतो त्याचं नाव काय? ब्राह्मण. इतक्या 9 गुणात असेल जर तर म्हणजे कोण्या जाती जन्माला गुन्हा करायचं म्हणून चोखा वेळा सुद्धा या तत्वावर होते. म्हणून तर म्हणले काय भुल्लासी वरली या रंगा काय ऊस डोंगा बरी रसणे डोंगा. अरे ऊस वाकडा आहे पण रस वाकडा आहे. काय काय भुल्लासी वरल्या रंगा बरोबर आहे. नदी डोंगी पण जल नाही डोंगा. काय भुल्लासी वरल्या रंगा बरोबर आहे. कमान डोंगी पण तीर नाही डोंगा. काय भुल्लासी वरल्या रंगा. बाणाचं धनुष्य वाकडं आहे. बाण वाकडा आहे का? चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. काय भुल्लासी वरल्या रंगा. चोखा डोंगा आहे. चोखा डोंगा म्हणजे कळलं का? शारीरिक दृष्ट्या महार आहे पण त्याच्या अंतःकरणातला भाव ब्राह्मण आहे. भाव नाही डोंगा. भाव आकडा नाही. काय भुल्लासी वरल्या रंगा. पटवून सांगितलं सांगता येईल तरी आपली श्रद्धा बसत म्हणून चोखा मेळा तेवढेच. आणि ज्ञानोबाराय तेवढे. नामदेवराय नामदेवरायचं दर्शन पायरीचं घेतलं. चोखा मेळ्याचं दर्शन नाही घेतलं. भेदभाव झाला तुमच्या अंतर पावन होणार नाही. चोखा मेळ्याचं दर्शन न घेता पांडुरंगाचं दर्शन जरी घेतलं एखाद्यानं तरी पावन होणार नाही. आधी चोखा मेळ्याचं घ्यावंच लागलं तुम्हाला किंवा नंतर का चोखा मेळ्याचं दर्शन घ्यावंच लागलं. त्याचं नाही दर्शन घेतलं तर पांडुरंग दर्शन मान्य नाही. नामदेवरायचं आणि म्हणून तर अगोदर यांचं दर्शन. आता ते आपली बारीच काढते शहाणे कुंकून दुसरी कोणच नामदेवाची आमची भेटच होत नाही. काय हाणून घ्यावं का? नाही नामदेवराय काय म्हणले? नामाने आम्ही पायरीची चिरे आणि वरी संत हिरे. कसा आहे असू द्या हो. कोणी महाराज संत हिरा हाय हो ही नाही भाऊ. भास्कर पांडुळ्या गेला तर संत हिराच ना. भास्कर तू गेल्या पंढरपुरा वारीला गेला तो कोण झाला नाही भाऊ? हिराच झाला की हो. त्याच्याबद्दल काय वाद आहे? येते का भेदभाव आहे काय? बर कसा मग वरी संत हिरे पाहिजे ती म्हणजे नामदेवरायच्या पाठीवर पाहिजे अशी इच्छा कोणाची? नामदेवरायची. आणि ती इच्छा तर ती व्यर्थच गेली बाबा. कुंकून घातली का आपल्या दुसरी कोण
म्हणून नामदेवरायचं पहिलं दर्शन, तिथं चोकोबायचं दर्शन आणि नंतर पांडुरंगाचं संताचं दर्शन केल्याशिवाय देवाचं दर्शन कोणीच होत नाही. म्हणून पणे मंदिरात विनेकरी जर असेल तर पहिलं पायरीचं दर्शन आधी, त्या देवळाच्या पायरीला आधी पाया पडलं पाहिजे. कारण काय सगळ्या वरच्या दगडापेक्षा महत्वाचा दगड कोणता आहे? बुडाचा. वरला किंमत आहे का बुडाचा किंमत आहे? नाही, पायरीला महत्व आहे. सगळी बिल्डिंग कोणावर आहे? हा, आणि म्हणून त्याचं दर्शन पहिलं कायचं? त्या पायरीचं आणि नंतर कळसाचं. म्हणून पायरीला पाया पडायचं. वर गेलं की पुन्हा विनेकरी असतो तिथं, विनावाज विलेला ते कोणी असो, कसा आहे असो, आता जे मित्रात विनेकरी आहे की नाही, त्याचं दर्शन आणि पायरीचं पुन्हा विनेकरी आणि पुन्हा मुख्य देवाचं. असं शास्त्र, असं शास्त्र. नाही तर देवाचं दर्शन केलं विनेकरीला डावललं तर नाही पावन. म्हणून चोखामेळ्याचं दर्शन आणि चोखामेळा ब्राह्मण. एकनाथ महाराज ब्राह्मण, जानोबराय ब्राह्मण, रंगनाथ गुरुजी परभणीकर ब्राह्मण. मग असे ब्राह्मण घरला आल्यावर त्याचा आदर करावा का नाही? करावा नाही भाऊ? आदर करावा. म्हणून इथं सांगायचं जर करीत नाही ते पामर आहे. म्हणून देव नेली खांड ब्राह्मण. असे ब्राह्मण जर घरला आले तर तुकडा देत नाही त्याला हो. आणि रांडला तर म्हणजे फुले नेते, पाणी नेते, पाणी बी नेतय, पाणी भरतय, सगळं तिला सर्व त्यानं दिलंय. पण इकडं संताला उलसन बी करीना. अरे दृष्ट अदृष्ट फल मिळणार आहे याच्यात. काय दृष्ट आणि दोन्ही फल मिळणार. बाबा तू संतांची सेवा कर, म्हणजे ब्राह्मणांची सेवा कर. ब्राह्मण म्हणजे संत, संत म्हणजे ब्राह्मण. ज्ञानी त्यालाच ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मणशी बी जाणता हा जो काय असा ब्राह्मण जाणतो वेद वादरता पार्थ नान्य दस्तीची वादिना. हो तुम्ही बघा हे श्लोक वाचून नाही कळेल. सर्वतः पाणीपादन तत्, सर्वतः शिशुरो मुखम, सर्वतः श्रुतिमालोक्य. हो असं असं वर्णन आले आणि त्याला ब्राह्मण म्हणतात. असा ब्राह्मण आपल्या घरला असे ब्राह्मण जर आले तर त्यांचा आदर करावा. पण करीत नाही तो पामर. म्हणून फुले पाणी विशेषी नेतसे उदंड आणि देव नेली खांड ब्राह्मणांचे. आता त्याच्या पुढचं चौथं त्या उद्या बघू. बायलेच्या गोता आवडीने तुझे. आणि हे सध्या लय वाढले. असे कोणी बाईल उद्या असते तर उद्या एवढी नका. कारण काय आल्यावर तुम्हाला सत्य बसते. उघड झाला आता, उघड झालं. तुम्ही नाही आले म्हणतो तुम्ही हाच जाईल न सांगता आलं नसतं वाटलं. आता उद्या बघू ते सर.